अहो माझी दुटप्पी वगैरे नाही, एकच टप्पी आहे. मी संतोष देशमुखांच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे आणि परळीच्या महादेव मुंडेंच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे. हे माझं स्वतःचं. बीड मधल्या सीसीटीव्ही फुटेज आलं, त्यामध्ये हत्येनंतर त्याच संध्याकाळी जे आरोपी होते ते धाराशिवच्या वाशीमध्ये गाडी सोडून पळून गेलेले आहेत. कुणी यांना त्या ठिकाणी मदत केली असावी असं आपल्याला वाटतं. तो नितीन काहीतरी नाव मी घेतलेलं आहे अगोदरच. वाशीमध्ये बिक्कड, नितीन बिक्कड याने मदत केलेली आहे. नंतर ते पुढे गेले आणि मला वाटतं पोलीस पाठीमागून गेल्याच्या नंतर गाडी आणि मोबाईल सोडून ते पळून गेले. फक्त यातला विष्णू चाटे जो आहे तो वेगळ्या पद्धतीने पळून गेला. स्वतःचा मोबाईल 10 तारखेच्या नंतर बंद केला. 9 तारखेला घटना घडली, 10 तारखेला मोबाईल बंद केला. परंतु माझी जी माहिती मिळते, पोलीस त्यातून सुद्धा मार्ग काढतील आणि योग्य तो न्याय देतील. याच्यामध्ये बीडचा तपास सुद्धा SITचा अतिशय चाललेला आहे आणि परभणी प्रकरणाचा सुद्धा तपास योग्य चाललाय असं माझं मत आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या संदर्भात काय अपडेट आहे? तुम्ही मागणी महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुरुवातीला ते 15 महिने तपासच झाला नाही. मी मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर बीडच्या SPंनी त्या ठिकाणी चौकशी समिती लावली आणि अंबाजोगाईचे DYSP यांच्या अध्यक्षतेखाली LCBची सर्व टीम त्यांना दिली आणि ज्या दिवशी ही ऑर्डर काढली त्या दिवशी पासून 12 ते 15 लोक परळी मधले फरार झालेले आहेत आणि ते जे फरार झालेले त्यांच्या पाठीमागे पोलीस लागलेत. आणि माझं मत आहे महादेव मुंडेच्या प्रकरणामधले आरोपी फार लवकर अटक होतील अशी आशा आता निर्माण झालेली. शेवटचा प्रश्न, बीडमध्ये 127 शस्त्र धारकांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे आणि त्यांचे जे परवाने आहेत ते रद्द करण्यात आले. तुम्ही सातत्याने माझं तर म्हणणं आहे बीड जिल्ह्यातले 1200च्या 1200 परवाने रद्द करून टाकावेत. कशासाठी पिस्तूल लागतात? आम्ही आता 5-5 टर्मचे आमदार झालो, आम्ही अजून पिस्तूलला अर्ज सुद्धा नाही केला. आम्हाला पिस्तूल बी नको, बंदूक बी नको, काहीच नको. कशासाठी लागतं? त्यांना मिरवायला आणि लोकांना धाक दाखवायला. आणि हे असे गुंडांच्या टोळ्या, हे राख वाळू या राखाच्या हे जे लोक आहेत माफिया, राख माफिया, वाळू माफिया, त्याच्यानंतर शिरसाळा सारख्या गावामध्ये गायरान माफिया, कोणाच्या बी दुसऱ्याच्या जमिनी लाटायच्या. कोणाची पण मेजर चौकातली जागा दिसली की ही जागा आमचीच मानायची. याच्यासाठी पिस्तूल पाहिजेत का? मला वाटतं 1200 पैकी 600 तर पिस्तूल हे परळी मतदारसंघातलेच असावेत. 1200 पैकी 600 पिस्तूल परळी मतदारसंघातले. आका आणि आकाच्या भागातलेच आहे, बाहेरचे कमी आहेत.